ऐका परमेश्वरा गणेशा तुमची कहाणी। निर्मळ मळे, उदकाचे तळे, बेलाचा वृक्ष, सुवर्णाची कमळे, विनायकाची देवळे रावळे। मनाचा गणेश मनी वसावा, हा वसा कधी घ्यावा? श्रावण्या चौथी घ्यावा, भाद्रपद चौथी संपूर्ण करावा। संपूर्णाला काय करावं? पशापायलीचं पीठ कांडावं, 18 लाडू करावे, 6 देवाला द्यावे, 6 ब्राह्मणाला द्यावे, 6चं सहकुटुंबी भोजन करावं। अल्पदान महापुण्य असा गणराज मनी ध्यायीजे, पाविजे चित्ती लाभीजे। मनकामना निर्विघ्न कार्यसिद्धी करीजे। ही 60 उत्तराची कहाणी, 5 उत्तरी सुफळ संपूर्ण। शुभम भवतु। ऐका बुध बृहस्पतींनो तुमची कहाणी। 8 पाट नगर होतं। तिथं एक राजा होता। त्याला 7 मुलगे होते, 7 सुना होत्या। त्यांच्या घरी रोज एक मामा भाचे भिक्षेस जात। राजाच्या सुना आमचे हात रिकामे नाहीत म्हणून सांगत। असं पुष्कळ दिवस गेल्यावर त्यांना दरिद्र आलं। सर्वांचे हात रिकामे झाले। मामा भाचे पूर्वीप्रमाणे भिक्षेला आले। सर्व सुनांनी सांगितलं, असतं तर दिलं असतं, आमचे हात रिकामे झाले। सर्वात धाकटी सून शहाणी होती। तिनं विचार केला, होतं तेव्हा दिलं नाही, आता नाही म्हणून नाही। ब्राह्मण विनमुख जातात। ती त्यांच्या पाया पडली। त्यांना सांगू लागली, आम्ही संपन्न असता धर्म केला नाही, ही आमची चूक झाली। आता आम्ही पूर्वीसारखी होऊ असा काही उपाय सांगा। ते म्हणाले, श्रावण मासी दर बुधवारी आणि बृहस्पतिवारी जेवायला ब्राह्मण सांगावा। आपला पती प्रवासी जाऊन घरी येत नसल्यास दाराच्या पाठीमागे 2 बाहुल्या काढाव्यात। संपत्ती पाहिजे असल्यास पेटीवर, धान्य पाहिजे असल्यास कोठीवर काढावी आणि त्यांची मनोभावे पूजा करावी। अतिथीचा सत्कार करावा, म्हणजे इच्छित हेतू पूर्ण होतात। त्याप्रमाणे ही सून करू लागली। एके दिवशी तिला स्वप्न पडलं, ब्राह्मण जेवीत आहेत, मी चांदीच्या भांड्यातून तूप वाढत आहे। ही गोष्ट तिनं आपल्या जावांना सांगितली। त्यांनी तिची थट्टा केली। इकडे काय चमत्कार झाला, तिचा नवरा प्रवासाला गेला होता। त्या नगराचा राजा मरण पावला। गादीवर दुसरा राजा बसवल्याशिवाय प्रेत दहन करायचं नाही म्हणून तेथील लोकांनी काय केलं, हत्तीणीच्या सोंडेत माळ दिली आणि तिला नगरात फिरवली। ज्याच्या गळ्यात हत्तीण माळ घालील त्याला राज्याभिषेक होईल अशी दवंडी पिटवली। हत्तीणीनं ह्या बाईच्या नवऱ्याच्या गळ्यात माळ घातली। मंडळींनी त्याला हाकलून दिलं। पुन्हा हत्तीण फिरवली आणि पुन्हा त्याच्याच गळ्यात माळ घातली। याप्रमाणे 3 वेळा असं झालं। पुढे त्यालाच राज्याभिषेक केला। नंतर त्यानं आपल्या माणसांची चौकशी केली। तेव्हा आपले लोक अन्न करून देशोधडीला लागल्याची खबर त्याला समजली। मग राजांनी काय केलं, मोठ्या तलावाचं काम सुरू केलं। हजारो मजूर खपू लागले। तिथं त्याची माणसं आली। राजानं आपली बायको ओळखली। मनामध्ये संतोष झाला। तिनं बुध बृहस्पतींच्या व्रताची आणि स्वप्नाची कथा आपल्या नवऱ्याला सांगितली। देवानं देणगी दिली, पण जावांनी थट्टा केली। राजानं ती गोष्ट मनात ठेवली। ब्राह्मण भोजनाचा थाट केला। हिच्या हातात चांदीचं भांड दिलं। तू तूप वाढ असं सांगितलं। ब्राह्मण जेवून संतुष्ट झाले। जावांचा सन्मान केला। मुलं बाळं झाली। दुःखाचे दिवस गेले, सुखाचे दिवस आले। त्यांच्यावर बुध बृहस्पतींनी कृपा केली। अशीच कृपा तुमच्या आमच्यावर होवो। ही 60 उत्तरांची कहाणी, 5 उत्तरी सुफळ संपूर्ण। शुभम भवतु।